नमस्कार. आजचा हा व्हिडिओ असणार आहे रानभाजी महोत्सवाबद्दल. रानभाज्यांचा आहारात समावेश व्हावा व आजच्या नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने रानभाजी महोत्सव आनंदाचा शनिवार या उपक्रमाअंतर्गत 12 जुलै रोजी कुडाळ तालुक्यातील शिवाजी विद्यालय हिरलोक येथे भरवण्यात आला होता. या प्रदर्शनात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी खूप उत्साहात सहभाग घेतला होता. आज आपल्या संचालित शिवाजी विद्यालय हिरलोक हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या हायस्कूलमध्ये गेल्या वर्षीपासून हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि या पंचकोशीतील गावामधील आपले विद्यार्थी रानामध्ये मिळणारे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारी रानभाजी जी आहे ते या ठिकाणी आणतात आणि ते आणून या ठिकाणी त्याची खरेदी विक्री केली जाते. विक्रीची जाण व्हावी हा त्यामागचा एक उद्देश आहे आणि या उद्देशाप्रती आपण हा रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष गुजगावकर सर, त्याचबरोबर संस्थेचे खजिनदार बाजीराव झेंडे सर, आमचे मित्र संचालक सन्माननीय चंद्रकांत सावंत साहेब आणि आमच्या पालक संघाचे उपाध्यक्ष धन्यवाद साहेब, आमचे ज्येष्ठ शिक्षक मित्र सर, इतर सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि सन्मानही करतो की आपल्या शुभ हस्ते या रानभाजी महोत्सवाचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करावं. सहकार्याने हा रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी दरवर्षी अलीकडे हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. यामागे खरे म्हणजे फार मोठा उद्देश आहे. शासकीय उद्देश पण आहेत आणि सामाजिक उद्देश पण आहे. सामाजिक उद्देश या दृष्टिकोनातून म्हणतो की आपले पूर्वज सुद्धा या रानभाज्यांवर अतिशय तंदुरुस्त आपलं जीवन करायचे आणि दीर्घकाळ आपलं आयुष्य शतायुष्य व्हायचे आणि त्यानिमित्ताने या भाज्यांमध्ये जे काय महत्त्व आहे ते महत्त्व आपल्या या लहान मुलांना समजावं
त्यांनी सुद्धा हळूहळू शहराकडून खेड्याकडे आणि खेड्याकडून जंगलाकडे प्रवास करावा आणि रानात जी काय मजा आहे ती मजा लुटावी